हा दिवस असतो देवशयनी एकादशीचा। यालाच महाराष्ट्रामध्ये आषाढ एकादशी असेही म्हटले जाते। आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 21 दिवसांचा पायी प्रवास करून आणि देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूर पर्यंत पोहोचते। पंढरपूरच्या बाहेर असलेल्या वाखरीमध्ये दोन्ही पालख्या एकत्र येतात। इथे या वारीमधला सगळ्यात मोठा गोल रिंगण साजरा केला जातो। रिंगणामध्ये उडणारी धूळ जी आहे ती पवित्र मानली जाते। रिंगणाच्या अगदी मधोमध पांडुरंगाची उपस्थिती अनुभवता येते। दुसऱ्या दिवशी आरती झाल्यानंतर दोन्ही पालख्या पांडुरंगाच्या चरणी दर्शनाला पोहोचतात। हा दिवस असतो देवशयनी एकादशीचा। यालाच महाराष्ट्रामध्ये आषाढ एकादशी असेही म्हटले जाते। याच दिवशी पंढरपूरला मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दर्शनाला पोहोचतात। पांडुरंग म्हणजेच आपला विठोबा यांना विष्णूचा अवतार मानला जातो। याच दिवशी भगवान विष्णू योग निद्रेमध्ये प्रवेश करतात, म्हणूनच याला शयन एकादशी असे नाव देण्यात आले। हा एक हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र दिवस मानला जातो। संतांनी या एकादशीला सामाजिक एकात्मतेचे स्वरूप दिले। वारीमध्ये समाजातील सर्व जातीचे लोक एकत्र येतात आणि भेदभाव नष्ट होते। वारीमध्ये संपूर्ण 21 दिवसांच्या पायी प्रवासादरम्यान शिस्त, सहकार्य, भक्ती यांची जडणघडण होते। याच आषाढ एकादशी पासून चातुर्मासाची देखील सुरुवात होते, म्हणजेच पावसाळ्याची तीव्रता इथून वाढत असते। विज्ञानाच्या म्हणजे शास्त्रीय दृष्टीने बघितल्यास एकादशीला उपवास केल्याने मेंदू स्थिर राहतो। भक्तीचे वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह बघून शरीरामध्ये डोपामिन आणि सेरोटोनिन सारखे आनंद उत्पन्न करणारे हॉर्मोन्स वाढतात। आजच्या धावपळीच्या युगात आषाढ एकादशी आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवते। ही एक दिव्य शक्ती मानली जाते। आषाढ एकादशीच्या भरपूर शुभेच्छा। अशाच प्रकारचे क्रिएटिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या दिलसे पुलकर चॅनलला नक्की फॉलो करा। भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम कृष्ण हरी।